हो नक्की. पण आजला त्यांनी आजली पांडवगड आपला पूर्ण केलाय. करून घेतला. म्हटला इतके दिवस नाही आणलं, येऊ दिलं मी नाही. रात्री एवढ्या अडचणी आल्या होत्या, त्या अडचणीमधनं आपण पांडवगडचा ट्रेक पूर्ण केलाय. कारण काय व्हायचं माहिती आहे का, मी ही वाई MIDC आहे ना, ह्या वाई MIDC बऱ्याच वेळा यायचो बरं का. आणि हा दिसायचा तुम्हाला. आणि तिकडनं खालनं पाहिलं ना, किल्ला जबरदस्त दिसला की आईला कधी जाईन वरती बाबी, ते सही होता बराच वेळा. कधी वरती जाईन मग. ह्या विषयाने खरंच मी आहे ना त्या गोष्टीच्या पाठीमागे लागलो होतो. किल्ल्याचा अनुभव काय आता या किल्ल्याचा अनुभव फार छान आहे. म्हणजे आवडला मला हा किल्ला. किल्ला फार छान आहे, पण थोडं जरा संवर्धन केलं पाहिजे याचं, असं मला वाटतंय. थोडक्यात सांगायचं असं की दुर्लक्षित आहे थोडं. दुर्लक्षित आहे फार. जवळपासच्या ग्रामस्थांनी जर विचार केला यावरती की बाबा आपला हा जवळचा किल्ला आहे, पर्यटन वगैरे वाढेल, त्या दृष्टीने जर त्यांनी प्रयत्न केला तर खूप छान होईल. म्हणजे ज्याप्रमाणे हा जो आतापर्यंत जो त्या फार्म हाऊसपर्यंत जो रस्ता आहे तो जसा मेंटेन ठेवला आहे, तसा वरती किल्ल्यावर पण मेंटेन ठेवला पाहिजे. बरोबर आहे. काही किल्ल्यावर आपण बघितले ना, किती झाडी होती. आपण कुठे गेलो आणि एवढं ते मंदिर एक पाहिलं आपण. ते मंदिर पूर्ण झाडीमध्ये, मी म्हणतो कुणाला सापडत असेल की नसेल माहीत नाही. पलीकडे ते मोठं पाण्याचं टाक आहे, तिकडे जायला रस्ताच नाही. कोणाला माहित पण नाही की तिकडे आहे का नाही म्हणून वगैरे. पलीकडे आपण याच्याकडे गेलो होतो झेंडा काठी, त्या काठी तिकडे जाताना देखील 2-3 ठिकाणी अशी बांधकामं आहेत की ती पूर्ण झाकवलेली आहेत. तिथे काहीतरी पूर्वीच्या काळी होतं, पण त्याचं अस्तित्व हळूहळू मिटून चाललंय. तर आहे गावकऱ्यांना माझी जरा ही एक विनंती आहे, त्यांनी करावं. काय त्यांच्याच हातात आहे, कारण की ते लोकल आहेत, तेच करू शकतात. आपण एवढं लांबून नाही करू शकत. जंगल ट्रेक करताना सर्वसाधारण नियम आहे, एखाद्या वनस्पतीबद्दल, फळाबद्दल आपल्याला जर पूर्ण माहिती नसेल तर त्या वनस्पतीचा स्वाद घेणं, तोंडात टाकणं, हाताळणं हे टाळावं. जसं की गोरखगड, ते गोरखगडच्या बऱ्याच कल्पना ऐकल्या, म्हणजे अशा म्हणून गोष्टी ऐकल्या होत्या मी की किल्ला असा आहे, किल्ला तसा आहे, त्या पायरी मार्ग तसा आहे, जायला लय त्रास होतो लोकांना. म्हटलं नक्की त्रास काय होतोय बा, आपला एकदा अनुभव घ्यावं, स्वतःहून अनुभव घेतला. मग त्यासाठी मग हात बोलला होता, घाटवाट करायचीच नाही, गोरखगड तर करायचंच नाही. म्हटलं आपल्याला करायचं आहे, भले म्हणतो एक दिवस मुक्काम करू खाली जाऊन. तसं आम्ही गोरखगड पूर्ण केला. पण गोरखगड खूपच छान आहे. खरंच मी म्हणतो किल्ला आहे ना गोरखगड, म्हणजे आपण म्हणतो ना स्टार्ट टू एंड, म्हणजे पैशापासून त्या आश्रमापासून वर जातपर्यंत एवढा सुंदर किल्ला आहे. त्याची पायरी, म्हणजे बनवण्याची पद्धत जी आहे एवढी छान आहे. मी म्हणतो हरिहर किल्ला देखील आहे ना तसा पाय गेलं तर फेल आहे. तुम्ही कुठल्या दोन्ही वाटेने केला का तो गोरखगड का नाही? नाही मी वरूनच केला. तुम्ही वरतूनच केला ना? गावातून केला पाहिजे, देरी गावातून आणि इकडे याने दोन्हीकडनं का छान वाटतं की नाही तिकडून. ते असं सर्कल मारलं ना तिला भारी वाटतं. ते आश्रम पण खूप छान आहे आणि तिथला माणूस पण खूप भारी आहे. सगळ्या गोष्टीला असिस्ट करतो आपल्याला. राहावा, खायचं तुम्हाला काय बनवायचं बनवा का नाही. तुम्हाला नाही केलं? हो, नाही त्यांचं आतरून पांघरून सगळं दिलंय. क्या सोचा था क्या हो गया. क्या देख के आए थे और क्या हो रहा है. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही जी पाठीवरती जी वनस्पती दिसते, ही वनस्पती काय आहे? स्नेक प्लॅन्ट, की जी 24 तास घरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करते. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे की तुमच्या घरामध्ये जर एखादा विषारी वायू जर आला, वायूच ना रे, तुमच्या घरामध्ये जे विषारी वायू असतील किंवा निगेटिव्हिटी असते, या सगळ्या गोष्टी ते ओढून घेतं. एक वैशिष्ट्य असं आहे स्नेक प्लॅन्ट, ह्याचं तुम्ही फक्त पान कापा आणि फक्त मातीमध्ये रोवा, त्याला मुळं फुटतात आणि ते तिथून फुटायला सुरू होतं. बरं चालेल, ते खूप छान आहे. एक तलवार मला पण देऊन ठेव. हां नक्कीच.